श्री गुरुदेव या फेसबुक पेजच्या माध्यमातून आज मला सेवेची संधी मिळाली। या पेजवर जोडणाऱ्या सर्व मंडळींचा सर्वात प्रथम धन्यवाद। सर्वांना सप्रेम जयगुरु। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे बाबा, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत कबीर, संत रविदास, चक्रधर स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, फुले शाहू आंबेडकर या तमाम मानवतावादी संत महापुरुषांचा विचार आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून आजच्या या कीर्तनाचं आयोजन आहे। खरं तर महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे। मी नेहमी कीर्तनामध्ये मांडत असतो की हिमालयासारखा पर्वत नाही, आई बापासारखं कोणाचं हृदय नाही। हिमालयासारखा पर्वत नाही, आई बापासारखं कोणाचं हृदय नाही, आणि महाराष्ट्रासारखी दुसरी कोणती संतांची भूमी नाही। त्या भूमीमध्ये आम्ही जन्म घेतला आणि ही संतांची भूमी, शूरांची भूमी। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनाच्या माध्यमातून सांगितलं की संत समागम साधा गडे हो, 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 संत समागम साधा, संत समागम सकल सुखाचा आगर तोची, तोडाही भव बाधा गडे हो, संत समागम साधा 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 शंख सुखासी रत होऊनिया, शंख सुखासी रत होऊनिया, का धरिता उन्मादा गडे हो, संत समागम साधा गडे हो, संत समागम सत्संगाविन ज्ञान न पावे, तोडा हा जग फंदा गडे हो, संत समागम साधा 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 तुकादास म्हणे,
तुकड्या दास म्हणे अनुभव घ्याना, साखा निर्मल स्वादा गडे हो, संत समागम साधा 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 ही भूमी संतांची भूमी आहे. आणि आज संत सावता महाराज यांची पुण्यतिथी आहे. आणि काल संत नामदेव महाराजांचा स्मृती दिवस झाला, पुण्यतिथी झाली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा काल स्मृती दिवस झाला. संत सावता महाराज आणि संत नामदेव महाराज या दोन्ही संतांचे फोटो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये टाकले आहेत. यांच्यावर अध्याय आहे. तिसरा अध्याय आश्रम धर्म संत सावता महाराजावर लिहिला. पंढरपुराहुनी 6 कोसावरी, सावता राहाला जन्मभरी, देव मिळविला न करता वारी मुळ्यातच त्याने. आपल्या कामातच आपला देव शोधणारे, कार्य हीच पूजा मोठी आहे हे आपल्या जीवनातून सांगणारे आणि संसारासोबत परमार्थ साधणारे संत सावता महाराज. आणि काल ज्यांची पुण्यतिथी झाली ती संत नामदेव महाराज. त्यांच्यावर सुद्धा ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अध्याय लिहिला. ग्राम कुटुंब नावाचा अध्याय 38वा. कारण हे संत कशासाठी असतात आणि संत म्हणजे काय, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये 32वा अध्याय लिहिला संत स्वरूप. आणि त्याच्यात सांगितलं संत कशासाठी येत असतात. तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 350 वर्ष आधी आपल्या अभंगाच्या माध्यमातून लिहिलं की तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा जे तन आणि धनाचा विचार करत असतात ते मानव असतात. जे तन आणि धनाचा विचार करत असतात ते मानव असतात. पण जे मन आणि मानवाचा विचार करत असतात ते संत असतात. आणि याच संतांचा विचार आम्ही या सप्तखंजिरी कीर्तनाच्या माध्यमातून मांडत राहतो, मनोरंजनाच्या माध्यमातून मांडत राहतो. कारण अलीकडला काळ अशा पद्धतीचा आहे, आधुनिक पद्धतीचा काळ आहे, डिजिटल पद्धतीचा काळ आहे. आजकाल भजन कीर्तन प्रबोधन चांगल्या गोष्टी लोकांना जमत नाही. भजनात लोक बसायला पाहत नाही, कीर्तनात लोक बसायला पाहत नाही. बसायला ऐकायला तर येते कोण, ज्याचे हेडफोन खराब आहे, ज्याचं स्पीकर फाटून आहे, ज्याचे हेडफोन गेले, डिपर गेले, अशी मंडळी भजनात दिसतात, अशी मंडळी कीर्तनात दिसतात. पण भजन कशासाठी असते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये 30वा अध्याय लिहिला भजन प्रभाव. आणि याच्यात लिहिलं भजने करावी जनजागृती, गाव जागृती हृदय जागृती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचं काम केलं कि दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन, दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन, ओ ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन, ओ ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन. संपूर्ण देशाचा विचार, मानव कल्याणाचा विचार, या जगाच्या कल्याणाचा विचार आपल्या भजनाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मांडला. मेरे वतन की बिछुड़ी है जनता, इस
किसी का किसी के संग नहीं बनता, इसलिए मैंने ठान है मनता। सब नेताओं में कर दे मिलन, सब साधुओं में कर दे मिलन, कब दूर होगी मेरे दिल की जलन। दिल मन से गाऊंगा तेरा भजन, तेरा भजन ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन, ओ ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन, ओ ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन। परिवर्तनाचा विचार या संतांनी महापुरुषांनी आपापल्या काळावेळानुसार मांडला. आमच्या बांबल गुरुजींनी या कार्यक्रमाचं टायटल दिलं वादळ परिवर्तनाचे. वास्तविक परिवर्तन म्हणजे काय, तर परिवर्तनाचे सुद्धा दोन प्रकार असतात. एक असते आंतरिक परिवर्तन, दुसरं असते बाह्यांगी परिवर्तन. आता आंतरिक परिवर्तन म्हणजे काय, 2500 वर्षाआधी तथागत बुद्धानं लिहिलं अत्तदीप भव. स्वयंप्रकाशित व्हा, स्वतःतील वाईट गोष्टी काढून टाका, चांगल्या मार्गावर याला म्हणावं आंतरिक परिवर्तन. 400 वर्षाआधी हाच विचार संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मांडला, आपली आपण करा सोडवण. हाच विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 50-60 वर्षाच्या आधी ग्रामगीतेच्या माध्यमातून मांडला, आपला आपणची उद्धार करावा, संत देवांचा सहारा घ्यावा. याला म्हणतात आंतरिक परिवर्तन. आणि बाह्यांगी परिवर्तन म्हणजे काय, बाह्यांगी परिवर्तन म्हणजे पहिलेचे लोक धोतर घालायचे, धोतरवरून पॅन्टवर आले, पॅन्टून जीन्स पॅन्टवर आले, जीन्स पॅन्टून लोक बरमोड्यावर आले, म्हणजे हळूहळू लोक मोकळेच होत आले. परिवर्तन केलं लोकांना, पण बाह्यांगी केलं. आणि या दोन परिवर्तनाच्या पलीकडे एक वैचारिक परिवर्तन, ज्याच्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची तळमळ होती, ज्यांनी आपल्या भजनाच्या माध्यमातून ही वैचारिक क्रांती घडवून आणली की साधन बदलाना होगा, साधन बदलाना होगा, घर घर यही गाना होगा. साधन बदलाना होगा, साधन बदलाना होगा, घर घर यही गाना होगा, घरी घर यही गाना होगा, घरी घर यही गाना. हा परिवर्तनाचा विचार आज समजून घेणं महत्वाचं आहे. नाही तर अलीकडल्या काळात आम्ही पाहतो काही काही लोकांचं जीवन समजून घेण्यातच लंब झालं. लहानपणी आपल्याला आपले आई वडील म्हणते तुले समजत नाही, शाळेत गेल्यावर मास्तर आपल्याला म्हणते तुले समजत नाही, पुन्हा मोठं झाल्यावर आपलीच बायको आपल्याला म्हणते तुले समजत नाही, पुन्हा म्हातारा झाल्यावर आपलाच नातू आपल्याला म्हणते तुले समजत नाही. मग याला समजते कवा तेच समजत नाही. समजून घेणे महत्वाचं आहे आणि हे समजून सांगण्याचं काम या संतांना केलं. म्हणून संत समागम काय समजून सांगितलं यांना, तर ये शुद्धीवर आता तरी तू भजरे भज गोपाला, भजरे भज गोपाला मित्रा, भजरे भज गोपाला. आसक्तीचा बंद तोडून बघ देवाची लीला, मित्रा बघ देवाची लीला, मित्रा बघ देवाची लीला. तुकड्या दास म्हणी नाही तर फिरशील 84 ला कोणाला. हा विचार समजून घेणं महत्वाचं आहे. राष्ट्रसंतांना ग्रामगीतेत लिहिलं, संत जे कोण्या सांगती तैसेची तेजन वागती, त्यांचा तो उद्धार होतो जगती ऐसे. म्हणून या संतांच्या विचारानुरूप आपलं जीवन बनवणं ही आता काळाची गरज आहे. पण अलीकडल्या काळात काय चालू आहे, लोक संतांना तर मानतात परंतु संतांना सांगितलेल्या विचाराला मात्र मानत नाही. हो, आणि संत कशासाठी असतात समजून घेण्याचा विषय आहे. बुजुर्ग जब दुनिया से जाता है, बुजुर्ग जब दुनिया से जाता है तो वसीहत देकर जाता है. बुजुर्ग जब दुनिया से जाता है तो वसीहत देकर जाता है, और संत जब दुनिया से जाता है तो नसीहत देकर जाता है. जगण्याचा मार्ग, माणसाचं जीवन कशानं उन्नत बनल, चांगलं बनल, हा विचार या संतांना मांडला. म्हणून संत समागम साधा गडे हो, 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 संत समागम.
राबवला. हाच विचार संत सावता महाराज, संत तुकाराम महाराजांना दिला. त्यांनी सुद्धा आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचं काम केलं. अजून एक महत्वाचं सांगायचं राहिलं, लक्षात घ्या, हे जे संत आहेत यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोक जागृती केली. मग गाडगे बाबा असतील, तुकडोजी महाराज असतील, बरोबर, तुकाराम महाराज असतील, गुरु नानक असतील, यांनी भजन कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचं काम केलं. तर मुद्दा हा आहे की एखादा संत हा कीर्तनकार असू शकतो, एखादा संत हा प्रवचनकार असू शकतो, एखादा संत हा भजन म्हणणारा सुद्धा असू शकतो, एखादा संत हा प्रबोधनकारी असू शकतो. पण प्रत्येक प्रबोधनकार, प्रत्येक कीर्तनकार हा संत नसतो. आणि आज जो धिंगाणा जिकडं तिकडं चालू आहे, हा काऊन चालू आहे? लोक कीर्तनकाराले संत समजाले किंवा भजन म्हणणाऱ्याले संत समजाले लागले. असं होऊ शकत? लक्षात द्या, संत कोणाला म्हणावं? तुकाराम महाराज लिहितात, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. तुका म्हणे संत ओळखावे कैसे, आपणची व्हावे कैसे तेव्हाकडे. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. एक जण म्हणे पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, खावे त्याचा रस्सा तेव्हाकडे. लोक लय कलाकार आहे, उलट अर्थ काढणारे भरपूर लोक आहेत ना. मी माजलगावला कार्यक्रमाला गेलो होतो बीड जिल्ह्यामध्ये, आणि त्या कार्यक्रमामध्ये असं बोललो, झाडे लावा. शिवजयंतीच्या निमित्तानं मराठा सेवा संघानं माझा कार्यक्रम तिथं ठेवला. मी कार्यक्रमात बोललो, झाडे लावा, झाडे जगवा. एका माणसानं 3 दिवसानं मला फोन केला, म्हणे तुषार भाऊ तुमचं कीर्तन आम्ही ऐकलं म्हणे. म्हटलं वा धन्यवाद. म्हणे मला खूपच कीर्तन आवडलं म्हणे तुमचं. खूपच धन्यवाद. नाही म्हणे तुमचा कीर्तन ऐकून म्हणे मा सत्यानाश झाला म्हणे. मी म्हटलं वा तुमचा कोणता सत्यानाश झाला? नाही म्हणे तुम्ही का सांगितलं म्हणे कीर्तनात का झाडे लावा झाडे जगवा. मिनी झाडं लावले म्हणे, पण मला म्हणे पोलीसवाल्यानं पकडलं म्हणे, आणि आता पोलीस स्टेशन मधूनच तुम्हाला फोन केला म्हणे. मी त्या पोलीसवाल्याला सांगून राहिलो म्हणे का तोच महाराज वय सांगणारा त्याला पहिले पकडा. म्हटलं वा पोलीसवाल्याने फोन द्या, पण म्हटलं ते करण्यापेक्षा पहिले तुम्ही मला सांगा, म्हटलं तुम्ही झाडे लावले कायचे? तो म्हणे मी गांजाचे झाडं लावले पाहिजे. गांजाचे झाडं लावले म्हणे. म्हणलं तुले तू उभ्या फोकानं धुवाले पाहिजे. म्हणजे काही काही उलट अर्थ काढणारे सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. हे मी आपल्या जवळचं नाही बोलत, याली ग्रामगीतेचा पुरावा आहे. चांगल्यातून काढी ती वाईट, हवा फैलविती रोगट, सज्जनावरी आणती संकटकार असताने रचून. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भजनातून सावधान केलं तुम्हाला आम्हाला की बिगडा देश नहीं है मेरा बिगड़े, खुद है हम कुमती. बिगड़ा देश नहीं है मेरा बिगड़े, हम है सुंदर मंदिर है गाँवों में, नहीं जाते हम उसमें बाबा नहीं जाते हम उसमें. नाच तमाशों में दिन दौड़े, नाच तमाशों में दिल दौड़े. क्यों दे दोष किसी से बिगड़े, खुद है हम कुमती से. बिगड़ा देश नहीं है मेरा, हम है कुमती से बिगड़े. खुद है हम कुमती से बिगड़े. खुद है हम कुमती से. म्हणून ही बिघडलेली घडी दुरुस्त करण्याकरता संत येतात, महापुरुष येतात, आणि आपापल्या काळावेळानुसार लोकांना जागृत करण्याचं काम करतात. यातच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ते कसे संत? मानवता है पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, असा मानवतावादी विचार देणारे राष्ट्रसंत. आणि याच संतांचा विचार, याच महापुरुषांचा विचार आम्ही या सप्तखंजिरी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत मांडत राहतो. ही एक आगळी वेगळीच कला आहे. सत्यपाल महाराजांनी ही सप्तखंजिरी सुरू केली. आदरणीय सत्यपाल महाराज, इंजिनियर भाऊसाहेब थुटे यांची प्रेरणा घेऊन मी सुद्धा हे वाजवायला सुरुवात केली. आता हे पद्धत थोडी वेगळ्या पद्धतीची आहे. जसं दर देख है, सहने के तरीके अलग अलग है.
बात एक है, कहने के तरीके अलग अलग है। मौत एक है, लेकिन मरने के तरीके अलग अलग है। जिंदगी एक है, मगर जीने के तरीके अलग अलग है। सांगण्याच्या पद्धती बदलू शकतात. कोणी सिंगल खंजिरीतून सांगेल, कोणी प्रवचनातून सांगेल, कोणी सप्तखंजिरीच्या माध्यमातून सांगेल. हे प्रकार जरी वेगवेगळे दिसत असेल, पण सांगायचं काय आहे तर संत महापुरुषांचा विचार हम भिन्न होई देह से पर तत्व से सब एक हो. आणि आम्ही या कीर्तनाच्या माध्यमातून, या प्रबोधनाच्या माध्यमातून, वास्तविक कीर्तन म्हणजे काय तर कीर म्हणजे वाईट आणि तन म्हणजे गवत. वाईट विचाराचं गवत कापणे म्हणजे कीर्तन करणे, आणि या कीर्तनातून परिवर्तनाकडे लोकांना वळवणे. यासाठी अनेक महापुरुषांना काम केलं. त्याचाच विचार आम्ही मांडत राहतो. कारण मी तथागताची वाणी, मी ज्योतिबाची गाणी, मी तथागताची वाणी ज्योतिबाची गाणी. मी क्रांतीचा नारा नारा, मी क्रांतीचा नारा, मी क्रांतीचा नारा नारा, मी क्रांतीचा नारा. मी वादळवारा, मी वादळवारा, वादळवारा, मी वादळवारा. खोपी खोपी सोडून साऱ्या माळ्या लोळविणारा, खोपी खोपी सोडून साऱ्या माळ्या लोळविणारा. मी वादळवारा, मी वादळवारा, वादळवारा, मी वादळवारा. कारण या परिवर्तनाकडे आता वळणं फार महत्वाचं आहे. हा विचार समजून घेणं महत्वाचं आहे. सध्या जो काळ चालू आहे हा कोरोनाचा काळ चालू आहे, आणि कोरोना काही थांबण्याचं काही नाव घेऊन नाही राहिलं. लोकांच्या घरातला किराणा संपून गेला, पण कोरोना काही बंद नाही होऊन राहिला. पण हा कोरोनाच्या काळातही जर माणसाने या संत महापुरुषाच्या विचाराशी जर नातं जर जोडलं आणि त्यांच्या विचाराप्रमाणे जर माणूस जर जीवन जर जगला तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. कारण यांच्या विचाराप्रमाणे जीवन जगणं महत्वाचं आहे. आणि त्याच्याकरता संत समागम साधा गडे हो, 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 संत समागम साधा. कशासाठी संत समागम साधा तर संताची संगती मनोमार्गे गती, आकडावा श्रीपती येणे पंक्ती, आकडावा श्रीपती येणे पंक्ती, आकडावा श्रीपती येणे पंक्ती. म्हणून यांच्या विचाराशी नातं जोडणं महत्वाचं आहे. मी जेव्हा ग्रामगीतेचा अभ्यास केला तेव्हा मला एक एवढी मोठी जोरदार सापडली याच्यात. ग्रामगीता वाचून जो करील चिंतन, अशी एक आली आहे ओवी. ग्रामगीता वाचून जो करील चिंतन त्याशी होईल आत्म. कमी शब्द झाला हे वाचा लागल ना. आपण असे ग्रंथ कमी वाचतो, चांगले पुस्तकं कमी वाचतो. आपण भलतच वाचतो. एक होता राजा, त्यानं खाल्ला भजा. एक होती बुडी, ते पडली उबडी. या भंगार गोष्टी वाचू वाचू ऐकू ऐकू आमचे डोके भंगार झाले. आता चांगल्या ग्रंथाकडे वळणं महत्वाचं आहे. संत आणि ग्रंथ या दोन गोष्टीला प्राधान्य देणं अतिशय महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संतालाही तेवढंच प्राधान्य दिलं. बाबासाहेबांचे 3 गुरु होते. भगवान गौतम बुद्ध, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आणि तिसरे होते संत कबीर. म्हणजे संतावर प्रेम केलं का नाही बाबासाहेबांना, आणि ग्रंथावरही प्रेम केलं. वयाच्या 40व्या वर्षी 45,000 पुस्तकाचा अभ्यास केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि पुस्तकासाठी घर बांधणारा जगातला एकमेव महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांच्या घराचं नाव आहे राजगृह. आणि त्या राजगृहावर काही विकृत लोकांना आता 8-15 दिवसाच्या आधी दगडफेक केली. याचा खरंच निषेध करावं तेवढं कमी आहे. ज्या बाबासाहेबांना जन्मभर तुमच्या आमच्यासाठी
संपूर्ण तन मन धन अर्पण केलं की फाटक्याच्या वस्तीसाठी मायेचा पदर दुबड्याच्या दुःखाची केली रे कदर फाटक्याच्या वस्तीसाठी मायेचा पदर दुबड्याच्या दुःखाची केली रे कदर आभाळागत छाया झाली आभाळागत छाया झाली स्वाभिमान गाता रे गंजल्या गांजल्याचा दिन गाता होता रे शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे गंजल्या गांजल्याचा दिन गाता होता मला म्हणावं बाबा बाबा कसा असावा याचं सुंदर उदाहरण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबा कसा असावा याचं सुंदर उदाहरण संत गाडगे बाबा ज्या गाडगे बाबा न जन्मभर स्वतःच्या अंगावर चिंध्या ठेवल्या पण लोकांसाठी धर्मशाळा बांधल्या याला म्हणावं बाबा याला म्हणावं महाराज महाराज कसा असावा याचं सुंदर उदाहरण संत नामदेव महाराज ज्या वारकरी संप्रदायाचा प्रचार फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा संपूर्ण भारतभर पंजाब प्रांतापर्यंत हा विचार पोचवणारे संत शिरोमणी नामदेव महाराज महाराज कोणास म्हणाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज महाराज कोणास म्हणाव संत ज्ञानेश्वर महाराज की उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी तिन्ही लोकावरी अवघाची संसार सुखाचा करी आनंदे धरीन तिन्ही लोका अवघाची संसार सुखाचा करीन सुखाचा करीन अवघाची संसार हे संसार सुखाचा करण्याकरता हे संत येतात आणि हास्त विचार राष्ट्रसंतांना सामुदायिक प्रार्थनेतून मांडला है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो पण तो स्वर्ग सम संसार करण्यासाठी अति उच्चतम जीवन बने आणि परमार्थमय व्यवहार हो ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है हे अति उच्चतम जीवन जर माणसाले जर बनवायचं असेल तर या संत महापुरुषाच्या कवरे क्षेत्रामध्ये यावं लागल त्यांच्या विचाराचा रिचार्ज मारा लागल तो माणसाचा हँडसेट हँग मारणार नाही तर माणूस कधी लंबा होईन याची गॅरंटी आणि म्हणून या संताच्या कव्हरेजमध्ये माणूस आला पाहिजे त्याच्याकरता त्या संत विचाराच्या कव्हरेजमध्ये माणूस आला पाहिजे म्हणून हे पेजची निर्मिती झाली श्री गुरुदेव पेजची कारण संत समागम साधा गडे हो 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 संत समागम साधा या संताच्या समागम साधल्यानं संताच्या विचाराप्रमाणे जीवन जगल्यानं अनेकांचे जीवन आदर्श झाले ते आजही आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे मग यात पूज्य सुदामदादा सावरकर असतील शामराव दादा मोकदम असतील आदरणीय बेलोरकर दादा असतील पूज्य तुकाराम दादा गीताचार्य असतील नारखेडे दादा असतील एवढंच नाही आदरणीय बोथे गुरुजी असतील आणि आता ज्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुलं घडतात सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून ते आमचे आचार्य वेरुळकर दादा भाऊ यांना सहवास लाभला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा यांचं जीवन बनलं कारण नुसतं सहवास लाभला म्हणून नाही बनलं तर हे त्यांच्या विचाराप्रमाणे जीवन जगले म्हणून याचं जीवन बनलं आपणही ग्रामगीता वाचावी
आणि या ग्रामगीता वाचून याच्यावर चिंतन करून आपणही आपल्या जीवनात हा विचार उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तोच विचार मांडण्याकरता अनेक मंडळी या पेजवरून लाईव्ह आले. मग आमचे आदरणीय मार्गदर्शक प्रकाश महाराज वाघ असतील, जे सर्वाधिकारी आहेत गुरुदेव शाहू अखिल भारतीय गुरुदेव शाहू मंडळाचे, आमचे कीर्तन सम्राट लक्ष्मणदास काळे महाराज असतील, तेही लाईव्ह येऊन गेले. आमचे सुनील महाराज लांदुळकर, संकेत दादा काळे, प्रशांत महाराज ठाकरे, एवढंच नाही आदरणीय वेरुळकर गुरुजी, गाडेकर दादा, अनेक मंडळी लाईव्ह आले. आज मला संधी भेटली रिकाम्या जागा भरा. मी हे मनोरंजनाच्या माध्यमातून हा विचार मांडत राहतो, कारण आमची हे सप्तखंडी कीर्तन पद्धती अशा पद्धतीची आहे. मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन. बरोबर आहे का नाही? बरं, मनोरंजनही करावं लागत नाही ना. मनोरंजन सहज घडते. जसं एका पोरानं 42 पोरी पाहिल्या. किती? 42. म्हणजे लॉकडाऊनच्या पहिलीची घटना आहे. 42 पोरी पाहिल्या. त्याला एकही पोरगी पसंत नाही आली. तो 43वी पोरगी बघायला गेला. त्याला 43वी पोरगी पसंत आली. पोरगी पसंत आल्यानंतर ते मध्यस्थी नावात का मध्यस्थी लगन जोडे हा? लगन जोडे हो, ते कनेक्टर काय म्हणते ब्ल्यूटूथ ते लगन जे जोडते. याला 43वी पोरगी पसंत आली. हा मध्यस्थी माणसाले हा पोरगा म्हणे मला मुलगी पसंत आहे, तुम्ही आताच बैठक बसवा म्हणे, आपण आताच निर्णय घेऊन टाकू म्हणे. मध्यस्थी माणूसही तावातच होता. त्यानं बैठक बसवली. मुलीकडले एका साईडला आणि मुलाकडले एका साईडला बसली बैठक. आणि बैठकीमध्ये सर्व लोकांच्या समोर मध्यस्थी माणसानं मुलाच्या आईवडिलांनी विचारलं, म्हणे सांगाजी म्हणे तुम्हाला मुलगी पसंत आहे का? पोराच्या आईवडील म्हणे आम्हाला पोरगी पसंत आहे. मग मध्यस्थी माणसानं मुलीच्या वडिलांनी विचारलं, म्हणे काजी काका तुम्हाला पोरगा पसंत आहे का? कारण पोरगा चांगला आहे म्हणे, एकुलता एक आहे म्हणे, सरकारी नोकरी आहे म्हणे, पोराले निर्व्यसनी पोरगा आहे म्हणे, घरी शेतीवाडी आहे म्हणे, पोरात काहीच वाईट नाही म्हणे. पोराचा प्रॉब्लेम फक्त एकच आहे म्हणे का याचं वय थोडं जास्त आहे म्हणे, बाकी दुसरा पोरात काहीच फॉल्ट नाही म्हणे, पोरगा एकदम सज्जन आहे म्हणे. पोरीचे वडील म्हणे आता वयाचं का पाहताजी म्हणे, पोराले जर सरकारी नोकरी आहे तर आम्ही डोळे बंद करून आमची पोरगी द्यायला तयार आहोत म्हणे. पोरीच्या वडिलानं हो म्हटलं. मग मध्यस्थी माणसानं पोरीला विचारलं, म्हणे का गं बेटा तुले पोरगा पसंत आहे का? पोरगी म्हणे बा आता माझ्या बापानंच NOC दिली. NOC म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. माझ्या वडिलांनंच हो म्हटलं तर माझं काय राहिलं काजी म्हणे, मलाही पोरगा पसंत आहे म्हणे. सगळे झाले. मग मध्यस्थी माणसानं त्या पोरीच्या आईला विचारलं सर्वांच्या समोर, म्हणे काजी काकू तुम्हाला पोरग पसंत आहे का? पोरीची आई म्हणे सारं काही झालं तरी चालन म्हणे, माझ्या पोरीला कुवारी ठेवीन म्हणे जन्मभर, घरी पोशीन म्हणे मी माझ्या स्वतःच्या, पण या पोराले काही पोरगी देणार नाही. या बैठकीतले लोक उभे झाले. बैठकीतले लोक पोरीच्या आईले म्हणे तुम्ही का बयाळ गियाळ झाले का? म्हणे का पागल बिगल झाले म्हणे, एवढा चांगला पोरगा आहे म्हणे सरकारी नोकरीवाला, आणि या पोराला तुम्ही नाही काऊन म्हणता म्हणे? पोरीची आई म्हणे अजी म्हणे या पोराली मी याच्यासाठी नाही म्हणतो म्हणे, काऊन तर हे वानेर म्हणे मली पाहायला आलं होतं म्हणे माझ्या टाइमाले, एवढं वातावरण बेकार आहे. म्हणून बंदे सावध होना है, बंदे सावध होना है, नहीं तो आगे रोना है. बंदे सावध होना है, बंदे सावध होना है, नहीं तो आगे रोना है, नहीं तो आगे रोना है, नहीं तो आगे रोना है. माझ्या मायबापो हे संत सुद्धा आमच्या जीवनात सावधानच करण्याकरता आले. जसं शुभमंगलम सावधान, इलेक्ट्रिकच्या डीपीवर लिहून राहते सावधान, एक मुनकन 2 हाळू आहे का नाही? म्हणजे तू नका त्याच्यात जर काड्या जर केल्या तर तूही गत तशी म्हणजे खतरा आहे. सावधान राहिलं पाहिजे. असे हे संत आले, यानं तुम्हाला आम्हाला सावधान केलं आणि सावधान करून काय सांगितलं तर आता तरी हाची एक उपदेश, आता तरी हाची करुण का नाश आयुष्याचा, करुण का नाश आयुष्याचा, आता तरी हाची एक उपदेश, आता तरी हाची एक उपदेश, आता तरी हाची एक उपदेश. म्हणून यांच्या विचाराशी नातं जोडणं महत्वाचं आहे.
ज्यांच्या विचाराप्रमाणे जर माणूस जर जीवन जर जगला, खरंच जीवनाचं कल्याण होऊ शकते, आनंद येते जीवन जगण्यात. जसं हे सप्तखंजिरी ज्यांच्यामुळं माझ्यापर्यंत पोहोचली, असे सत्यपाल महाराज ज्यांनी आपल्या पत्नीचं देहदान केलं, वडिलाचं नेत्रदान केलं, आईचं देहदान केलं, आणि भाऊ त्यांच्यापासून मलाही प्रेरणा भेटली. मग माझी आजोबा मरण पावले तर मी माझ्या आजोबाच्या डोळ्याचं नेत्रदान केलं. कारण मरावे परी नेत्ररूपी उरावे. आजोबा मरण पावले याचं दुःख वाटते, पण माझ्या आजोबाच्या त्या दोन डोळ्यांना आज कोणता तरी आंधळा माणूस हे जग पाहत आहे याचा आनंद मोठ्या प्रमाणात वाटतो. हीच तर खरी देवाची भक्ती आहे, जे सावता महाराजांना आम्हाला शिकवली. आणि आज या संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, सावता महाराजाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, संत नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा संकल्प आम्हाला करायचा आहे की ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है, गुरुदेव जो आशीष दे जो सोचने का फर्ज. मग माणसाचं जीवन कसं बनावं, तर हम ना सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है दर्पण, फूल खुशियों की बातें सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबन. अपनी करुणा का जल तू बहा के कर दे पावन हर एक मन का कोना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूलो ना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. म्हणून आपलं जीवन इतरांच्या कामी आलं पाहिजे. जसे हे संत, हे महापुरुष जन्मभर लोकांसाठी जगले. यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही. आपण फक्त स्वतःचा विचार करतो. बाल्याची माय, बाल्याचा बाप, बाल्या बालीन दाबायदाची खोली. जे स्वतः करता जगतात त्याचा मुर्दा पण उचलाले 4 जण किरायानं आणा लागतात. पण जे लोकांकरता जगतात ती माणसं मोठी होतात. मी नेहमी कीर्तनामध्ये एक वाक्य बोलत असतो की जे लोकांसाठी जगत असतात त्यांचं स्मरण होत असतं. बरोबर आहे की नाही? जे लोकांकरता जगतात त्यांचं स्मरण होत असते, आणि जे स्वतः करता जगतात त्यांचं मरण होत असते. माणसाचं मरण नाही स्मरण झालं पाहिजे असं जर वाटत असाल, आज एवढ्या वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचं लोक नाव घेतात. का बरं नाव घेतात? कारण सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निजव्या छातीवर, आपल्या निळ्या छातीवर, आपल्या निळ्या छातीवर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. जे लोकांकरता जगतात, माझा राजा रयतेसाठी जीवन दे. म्हणून एवढ्या वर्षानंतरही शिवरायाची जयंती, संभाजी महाराजाची जयंती, नामदेव महाराज पुण्यतिथी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी, चक्रधर स्वामी आधी लोक त्यांचं नाव घेतात. एवढ्या वर्षानंतरही अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, शाहू महाराज जयंती, गाडगे बाबा पुण्यतिथी, बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, आपली 13वी. काहून तर आपण फक्त स्वतःचा विचार करतो. म्हणून संकुचित विचार न ठेवता मानवाचा विचार हा ग्लोबलाइज झाला पाहिजे. त्याच्याकरता संत समागम त्याच्याकरता संत समागम साधा आहे. कारण माणसाच्या दुःखाचं नेमकं कारण काय, माणूस दुःखी काय, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस अँड व्हाय. का बरं माणूस दुःखी आहे? माणसाच्या दुःखाचं कारण सोपी आहे आणि सरळ आहे. मला असं वाटते शेजारचा माणूस सुखी आहे म्हणून माणूस दुःखी आहे. बरोबर आहे का नाही? अमेरिकेत जर एखाद्याच्या घरी जर लाईन जर गेली तर अमेरिकेचा माणूस पॉवर हाऊसला फोन करते का हे लाईन काऊन गेली. चायना जपानमध्ये जर एखाद्याच्या घरात जर लाईन जर गेली तर चायनाचा माणूस वायर चेक करते का या वायरमध्ये तर काही फॉल्ट नाही.
आणि आपल्या भारतात जर एखाद्याच्या घरात जर लाईन जर गेली तर हा माणूस दुसऱ्याच्या घरात जाऊन पाहिजे त्याच्या घरात लाईन आहे का. दुसऱ्याच्या घरात तोंडा मारायच्या सवयी आपल्या, म्हणून तर माणूस दुःखी आहे. मग माणसाला जर सुखी जर बनायचं असेल तर काय करावं लागल, आपला विचार ग्लोबलाइज ठेवावा लागेल. या संतांना तो विचार दिला की सकल सुखाचा आगर तोची तोडाही बवभादा गडी हो संत समागम साधा. गडे हो संत समागम साधा, गडे हो संत समागम साधा, गडे हो संत समागम साधा, गडे हो संत समागम साधा. आणि माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना सर्वाच्या सुखाचा विचार, सर्वाच्या कल्याणाचा विचार म्हणजेच मानव कल्याणाचा विचार या ग्रामगीता नावाच्या ग्रंथातून मांडला. 41 अध्याय. माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत काय करावं, कसं जगावं, हा समग्र विचार ग्रामगीतेमध्ये मांडला आणि सांगितलं आवर्जून माझाची नोहे हा विचार सर्व संत महात्म्यांचा सार. आणि एवढा मोठा ग्रंथ शेतकऱ्याला अर्पण केला की माझा हा ग्रामनाथ सुखी व्हावा. हा ग्रंथ ग्रामनाथाला अर्पण केला. का बरं, तर सर्व ग्रामाशी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे आणि परी स्वतः दुःखची भोगावे भूषण तुझे ग्रामनाथ. आज शेतकरी मोठा अडचणीत आला हो. काहून तर त्यातल्या त्यात हे लॉकडाऊन, कोरोना आणि त्यातल्या त्यात शेतकरी मोठाच अडचणीत. एकीकडे नारा होता देशात जय जवान जय किसान, जय जवान, जय किसान. आता तर नाराही बदलला मर जवान मर किसान. जवान तिकडे सीमेवर मरून राहिला आणि किसान इकडे शेतात आत्महत्या करू करू मरून राहिला. म्हणून राष्ट्रसंताला एका व्यक्तीने विचारलं, एका पत्रकाराने विचारलं की महाराज जी आपको सबसे ज्यादा खुशी किस दिन होंगी. तुकडोजी महाराज जी ने ऐसा नहीं कहा मेरी जयंती मेरी पुण्यतिथि हर गांव गांव में मनाई जाएंगी तब मुझे खुशी होंगी, या मेरे पुतले हर गांव गांव में लगाए जाएंगे तब मुझे खुशी होंगी, असं म्हटलं का. नहीं. तुकडोजी महाराज जी ने जवाब दिया मुझे कब खुशी होंगी, तो जब किसानों की देखूं भलाई मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई. जब किसानों की देखूं भलाई, मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई. क्योंकि दुनिया का पोशिंदा वो है उसमें झूठी जरा सी नबू है. उसमें झूठी जरा सी नबू है, उसमें झूठी जरा सी नबू है. साफ दिल का वो प्यारा रबू है उसके शम से फली बादशाही. जब किसानों की देखूं भलाई, मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई. हे गावाचे गाव समृद्ध व्हावे, शेतकरी कष्टकरी मजूर हा समृद्ध व्हावा, गावाचे गाव समृद्ध व्हावे. कारण शहर का अगर विकास देखना हो, देश का विकास देखना हो तो शहरों को देखिए. साधं साधं एक वाक्य सांगतो. देश का विकास देखना हो तो शहरों को देखिए और देश का विश्वास देखना हो तो ग्रामों को देखिए. बरोबर आहे की नाही. म्हणून अपना ग्राम तीर्थ बनाव, आहे की नाही. तुझं गावच नाही का तीर्थ बाबा, कशाला रिकामा फिरत. अनेक भजन वंदनीय महाराजांनी गावाच्या संदर्भामध्ये या ग्रामनाथाच्या संदर्भामध्ये लिहिले कि गिरे गिरे ग्रामों में चलो न जरा तब ही तो होगा ग्राम पुरा. गिरे गिरे ग्रामों में चलो न जरा तब ही तो होगा ग्राम पुरा. त्याच्याकरता आज गावाकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. ग्रामगीतेमध्ये ग्राम निर्माण कला पंचक आहे. गावाचे गाव समृद्ध बनावे, गावाचे गाव आदर्श बनावे, गावात गावात ग्राम सभा स्थापन व्हाव्या. कारण विलेज इज द सेपरेट रिपब्लिक अँड ग्राम सभा इज द सुप्रीम बॉडी ऑफ द विलेज.
सुद्धा सांगायचे. असं बाबू माझी प्रार्थना आहे, गावागावावर आता लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे. त्या गावातील ग्रामनाथ तो सुखी व्हावा. गावागावात गुरुदेव सेवा मंडळ, ज्याच्यासाठी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ कार्य करत आहे. आणि आज मलाही कीर्तनाची संधी दिली. मी तर खरंच धन्यवाद देतो. वास्तविक मी काही कीर्तनकार नाही, प्रबोधनकार नाही, महाराज नाही. मज पामराशी काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी. पण भाऊ, हा विचार मांडण्याकरता आज मला संधी दिली, मी खरंच मनापासून धन्यवाद देतो. मला वाटते वेळ भरपूर जास्त होऊन राहिला. जवळपास 250-300 लोक पाहून राहिले. आणि आज हे कानाती बापा बापा चांगलंच जोरदार काम आहे, पुरं IPLच काम आहे. हा म्हणजे मला वाटून राहिलं 100 कार्यक्रमाची मेहनत आजच झाली आपली. ते स्टुडिओमध्ये पवन दादा तिवारी आहेत आमचे नागपूरचे. गणेश पेठला सुंदर स्टुडिओ आहे, त्यांच्या स्टुडिओमधून आज त्यांनी सेवा दिली. मी छायाचित्रण आणि सोबत रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे पवनदादा तिवारींचा. आज त्यांना सांगितलं की बा आमच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या अधिकृत पेजवरून कार्यक्रम आहे, त्यांनी सुद्धा आपली सेवा आज दिली. मी खरंच मनापासून त्यांचं सुद्धा धन्यवाद देतो. आणि हे जे कॅमेरे वगैरे सेटिंग केली हे आमचे आदरणीय शंतनू दादा जैन आहेत. एकाचं सहकार्य लाख मोलाचं आहे. आणि ज्याच्यामुळं मला संधी भेटली, आमचे गुरुदेव छात्रालयाचे माझे आत्मप्रिय आदरणीय विकास अमोल दादा बांबू आणि त्यांची संपूर्ण टीम गेल्या अनेक महिन्यापासून त्यांचा हा प्रयत्न चालू आहे. या श्री गुरुदेव पेजच्या माध्यमातून अनेक मंडळी रोज लाईव्ह असतात, या पेजवरून विचार सांगत असतात. आज मलाही या कीर्तनासाठी साथ दिली. हार्मोनियमवर आहे माझे मोठे बंधू इंजिनियर नितीन सूर्यवंशी. आता मागच्याच वर्षी सरकार स्थापन केलं यानं. इकडे उजवीकडे आहेत हे आहे आशिष दादा निलटकर, सुंदर तबला वाजवतात. आणि इकडे डावीकडे आहेत हे आहे पद्माकरजी गाडगे साहेब, सुंदर भजन म्हणतात आणि गाडीही चालवतात, हार्मोनियमही वाजवतात, तबलाही वाजवतात. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. आता या लॉकडाऊनमुळं संपूर्ण संच सोबत नाही तर माझ्यासोबत निलेश गिरीपुंज असतात, भंडाऱ्याला राहतात ते. आणि दीपक दादा नरताम असतात. अकोली म्हणून गाव आहे, त्यांनी आपलं गाव आदर्श केलं, वर्धा जिल्ह्यातलं गाव. मी त्याचे सुद्धा धन्यवाद देतो. कारण हे शेवटी तळमळ कशासाठी आहे की तुकड्या कहे ये बुद्धी करी दो प्रदान हमको, तुकड्या कहे ये बुद्धी करी दो प्रदान हमको, हम शरीर है तुम्हारे, हम शरीर है तुम्हारे, लो जय गुरु हमारी, लो जय गुरु हमारी, सब मिल के प्रार्थना है गुरुदेव से हमारी, सर्वांचं कल्याण व्हावं. जो विचार तथागत बुद्धानं दिला सबका मंगल हो, जो विचार गुरु नानकानं दिला, जो विचार भगवान महावीरानं दिला, जो विचार चक्रधर स्वामींनी दिला, जो विचार माऊली ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत सावता महाराज, संत गाडगे बाबा यासारख्या अनेक तमाम संत महापुरुषांनी दिला, त्याचाच विचार पोहोचवण्याकरता हा कार्यक्रम. कारण ही विधायक कार्य जर आपल्याला जर पुढं जर न्यायचं असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या भजनाच्या शेवटी मोठं जोरदार लिहिलं की तुकड्या दास म्हणी अनुभव घ्याना, साखा निर्मल स्वादा, गडे हो संत समागम साधा, 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 गडे हो संत समागम साधा.
हे विधायक कार्य जर आपल्याला जर पुढे जर न्यायचं असेल तर तुकड्या दास म्हणे अनुभव घ्या ना चाखा निर्मल स्वादा म्हणजे स्वतःचं आत्मबल स्पिरिच्युअल पॉवर ज्याला आपण म्हणतो आत्मबल आत्मशक्ती. ती आत्मशक्ती वाढवण्याचे अनेक प्रकार असू शकतात. कोणी ध्यानाच्या माध्यमातून, कोणी कार्याच्या माध्यमातून, कोणी सेवेच्या माध्यमातून. सेवेने अंगी सामर्थ्य येते. ओळी आहे ग्रामगीतेची या माध्यमातून. याकडे सुद्धा आपण वळणं महत्वाचं आहे. तुकड्या दास म्हणी अनुभव घ्याना चाखा निर्मल स्वादा गळे हो संत समागम साधा, गळे हो संत समागम साधा, गळे हो संत समागम साधा, गळे हो संत समागम साधा. या स्वादाचा अनुभव माणसानं रोज घेतला पाहिजे. मी असं का बरं बोलतो त्याचं कारण सामुदायिक प्रार्थना तुम्ही आम्ही रोज म्हणतो आणि त्याच्यात एक ओवी आहे. अध्यात्म की शक्ती हमें पल भी नहीं कर दे जुदा. काही काही लोक म्हणतील हा एवढा परिवर्तनवादी विचार सांगितला आणि मग आता काहून अध्यात्म सांगतो. लक्षात घ्या अध्यात्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि या दोन्ही बाजू अतिशय पूरक आहेत आणि या दोन्ही अतिशय महत्वाच्या आहेत. जसं एखादं झाड आहे. मला सुंदर उदाहरण माझे आदरणीय मार्गदर्शक रविदादा मानव आज दुपारी माझं बोलणं झालं मोठं सुंदर उदाहरण आज चर्चेमध्ये निघालं. एखादं झाड आहे ते झाड वरून खूप सुंदर दिसते ते त्याचं भौतिक स्वरूप आहे. बरोबर आहे ते चांगलं दिसत आहे म्हणजे त्याचं ते भौतिक स्वरूप आहे. पण त्या झाडाचं जे मूळ आहे हे आहे अध्यात्म. बरोबर ते मूळच जर खराब जर झालं तर त्या झाडाचा धिंगाणावाले वेळ लागणार नाही. म्हणजे भौतिकता आध्यात्मिकता या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हा विचार मांडला. मी आपल्याजवळ तर बोलत नाही. गुरुदेव हो ऐसी दया जग का अंधेरा दूर हो, सद्धर्म सूरज की प्रभा से दम्ब सारे चूर हो, अध्यात्म और विज्ञान के सहयोग से सब हो सुखी, सहयोग समता से यही सृष्टि करे हम स्वर्ग सी, मिट जाए हिंसाचार सब मानव बने सबके ही दिल, हिंसा पशुवत कर्म है यह कह सके सब साथ मिल, ऐसा अनुग्रह हो सभी घर घर में साधु संत का, तब शांती होंगी विश्व में तुकड्या कहे पतंत का. तेवढा मोठा विचार माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिला आणि हाच विचार जीवनात उतरवायचा आहे. त्याच्यासाठी संत समागम साधा खडे हो, संत समागम साधा मी श्री गुरुदेव पेजचं मनापासून धन्यवाद देतो. आणि मी हा विचार रोज आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून सुद्धा मांडत राहतो. मी माझं पेज तयार केलं तुषार सूर्यवंशी पेज फेसबुक पेज आणि या पेजच्या माध्यमातून हा विचार मांडत राहतो. आज मला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळानं ही संधी दिली. मला आठवते 2007 मध्ये आमचे वानखेडे दादा प्रचार प्रमुख होते. त्यावेळेस माझा कार्यक्रम गुरुकुंजामध्ये दादांनी आणि प्रकाश महाराज वाघ सर्वाधिकारी असताना आदरणीय महाराजांनी मला तेव्हा संधी दिली होती. आज मला पेजवर सुद्धा संधी दिली. मी मनापासून धन्यवाद देतो. माझ्या बोलण्यातून जर काही चुका झाल्या असतील तर मला माफ करावं. शेवटी आपलं कार्य सर्वांचं हे कशासाठी आहे तर कबीरा खडा बाजार में मांगे सबकी खैर, ना किसी से दोस्ती ना किसी से बैर. आपण सर्व मंडळी या विचाराने एकत्रित आलो पाहिजे की तुकड्या कहे ये बुद्धी कर दो प्रधान हमको, तुकड्या कहे ये बुद्धि, कर दो प्रधान हमको. तुकड्या कहे ये बुद्धि कर दो प्रधान हमको, तुकड्या कहे ये बुद्धि कर दो
शरीर है तुम्हारे, मुझे गुरु हमारी सब मिल के प्रार्थना है। म्हणून सर्वांचं कल्याण व्हावं या दृष्टीनं गुरुदेव सेवा मंडळ कार्य करत आहे आणि हेच कार्य प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं पुढे नेत आहे. कोणी प्रवचनाच्या माध्यमातून, कोणी कीर्तनाच्या माध्यमातून, कोणी सप्तखंजिरी कीर्तनाच्या माध्यमातून. प्रत्येक जणाचं कार्य मौलिक आहे. मी सर्व प्रचारकांना, संपूर्ण गुरुदेव सेवकांना आणि आज पेजवर अनेक चळवळीचे लोक जुळले आहेत, महानुभाव पंथाचे लोक आहेत, सोबत फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे लोक आहेत, वारकरी संप्रदायाचे लोक आहेत. एवढंच नाही, पाकिस्तानहून आता 3 वर्षाआधी नागपूरमध्ये स्थायिक झालेले आमचे शीख समाजाचे आहेत मित्र, ते सुद्धा आज जुळलेले आहेत. ते सुद्धा पाहत आहेत. परमात्मा एक सेवकची मंडळी जैले माहीत झाला. तुषारचा सत्याना श्री गुरुदेव पेजवर आहे. सर्वांनी वेळ काढला. जवळपास 300 लोक आता लाईव्ह पाहत आहे. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. माझ्या बोलण्यात काही चुका जर झाल्या असतील तर आपण सर्वांनी मला माफ करावं. आपल्या सर्वांची रजा घेतो आणि जाता जाता विनंती करतो, हे श्री गुरुदेव पेज आपलं ऑफिशियल पेज आहे. आपण सर्वांनी या पेजला लाईक करा, फॉलो करा. आपल्याला जर हा कार्यक्रम जर योग्य वाटत असेल तर आपण निश्चितच हा कार्यक्रम शेअर सुद्धा करा. एवढी विनंती आपल्या संपूर्ण मंडळींना करतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. संपूर्ण मंडळींना धन्यवाद. सस्नेह. जय गुरु.